अरे कुठं कधी आलात? आता झालो ना, आता झालो. काय का सुपारी बिपारी आहे ना, सुपारी आहे. कात्रा मग हा, कात्या चालवली. जरा ना नांबऱ्या कसं काय आलेली नाही त्यांनी? काय आता त्यांचं काय सांगावं. आधी मला तर गेला नाही तर कशी तिथं आपली थापायला लागली. काय म्हणते पंचायत इलेक्शन आले, काय नियोजन चालू? हा ती बैठक घ्यावं लागेल. 2 दिवसांना आमदार साहेब यायचे, त्यानंतर गावातलं नियोजन करायचं आपल्याला. नियोजन करून पुन्हा बैठक घ्यावं लागेल. लोक कशी आपल्या मागे येते, काय करते काय नाही बघावं लागेल ना. हाय ते जरा 2-4 कुत्री वळवळ करते ती. आणि त्यांना कसं दाबायचं, कसं काय करायचं, त्यांना तुकडा टाकायचं जरा. तुम्ही हाव की पुढारी, तुम्ही सल्ला आम्ही तर मग काय आम्ही तर 4 लोक गावाला येते आणि आम्ही असलो काय घाबरायचं बी कारण नाही. नाही चांगलं नियोजन आहे. आपली अख्खी बॉडी आणायचं नियोजन. जर बुवाडी तर आलीच पाहिजे. अरे बघा आपल्याला गावात सुद्धा राहायची पंचायत होईल. आबासाहेब आपण होय. पंचायत होणार आहे का? बरोबर आहे. बॉडी आपली होणार आहे. आबासाहेब आहे मान्य आहे, पण कसा ते रात्री दिवस बदलतो. रात्री तुमचं शब्द, तुमचा सल्ला हे महत्वाचा आहे. बरोबर. आता आम्ही जेवढं काय पळेल जेवढं आम्ही वळीत आहोत, पण तुम्ही सुद्धा तुमच्या सल्ल्यानं काहीतरी केलं पाहिजे. नाही करायचं कसं नाही. मग काय आमदार साहेब 2 दिवसांनी येणार आहेत, एकदा येऊन जाऊ द्या, सगळं नियोजन व्यवस्थित करू आपण. चालतंय. पुढारी बैठक झाली पाहिजे. पुढारी आबा शांत आहे, पण वेळ आल्यावर नक्कीच मैदान गाजवतो. मैदान असं मैदान गाजलंच पाहिजे. मैदान गाजलं पाहिजे. क्षमता सीट आहे, बॉडी आहे, आपलं सगळंच आहे. बरोबर आहे. पण जरा सल्ला महत्वाचा आहे. फक्त कान बी काढावं लागतो, जरा थोडं माणसाला माया बी द्यावं लागते. ते तर आहेच की. विरोधक मनुष्य असेल तर ते आपल्याकडे कसा वळेल हे बघायचं. आपल्या आजापासून परंपरा आहे. बरोबर आहे. आता ती पहिला काळ राहिलेला नाही. आता डिजिटल मीडिया आहे सगळं. माणसं पुढे चालले, आपण पण त्याच पावलं उचलून आपण. हो, म्हणून आपण जरा जास्त कोशिश करून रातोरात दिवस केला पाहिजे रात्रीचा. नाही ते तर आलंय की लक्षात. रात्री दिवस केला पाहिजे. पुढारी ना नांबऱ्या कसं काय नाही ती आणखी? आई बघा तुमची बिलिंदर आबा आई असं आपला खोटं उपायचं काम आहे तुमचा. रे तुला जास्त झाली. तुला म्हणलं होतं नको एवढे, तरी तू काय नाही. हो बाबा आलो असली पण सांभाळावं लागते. आलो राष्ट्र वाचवाल तुमचं मी. आईला काय टाकलं रे मध्ये? आबा काय टाकलं मध्ये? तू उठून बस नीट आली. उठायचंय. अरे पुढाऱ्याला काळजी आहे, पण तुम्हाला काळजी नाही. पैसे खाली खाली बस. नीट बसा जरा व्यवस्थित. हा आज जरा जास्त झाली. पुढारी दररोज मुतपे देते, ह्यांच्या जीवावर कसं इलेक्शन करू मी? पुढारी आम्ही हाव म्हणूनच आबायत.
आबा इकडे पळतोय पुढे इकडे पळतोय आणि तुम्ही आपलं सुरुवात केली. अहो सर्जेरावची बैठक होती. तुमच्याशिवाय काय हालत नाही मान्य. तर इकडे आबाचं बी त्या दिवशी सर्जेराव बोलत होता, तू कसं काय बोलला ना तुम्ही? अहो सर्जेरावची बैठक आहे ना आपल्या आता यायला लागलेत किती आवलोय की मी काय तयारीतच. ऋषी तिथं गेल्यावर काय बोलू नको आबापाशी काय. मी कशाला काय बोलतो बाबा. आणि किरणराव हा काय करायचं नियोजन नेमकं आता? बघ तिथं गेल्यावरच आता. मला काय म्हणतात मोठे? हा मला काय म्हणतात शेजारी तुमच्या बसलेले मोठे? बघावं लागेल आता आबा काय म्हणतात काय नाही. जाऊ आधी बघू तिथं तरी. हा आबाकडे जरा आपलं काम आहे थोडं महत्वाचं बोलायचंय. तिथं काय मध्ये बोलू नको तू काय. हा आणि ती नाण्या आमऱ्या जरा कालवा करते ती, त्यामुळे शांततेत घ्यायचं आपलं काय असेल ते. हो ते मालक, आपल्याला जर आबानं काय म्हणलं तर माणसं उभा करायला तयारी ठेवायची. जरा आबाचं मला बोलणं त्या दिवशी जरा थोडं वेगळं वाटलंय. आणि ऋषी तिथं काय बोलू नको तू. नाण्या आमऱ्या जरा कालवा करते तिथं, त्यांना बोलाय कमी राह मी. हा जरा बोलण्याकडे लक्ष राहू द्या. हो होय होय चला. अरे ऋषी हा? त्या आबाला उतर बाबा. उघड उघड. या कशाला बोलले काय माहिती. मालक लक्ष द्या जरा तिथं बोलताना. मला जास्त कसं आहे आवासमोर बोलता येत नाही. नाणे आमरे आलेत की. बघू बघू आता. अरे आलाय. हा युट्यूब कुठं कुठं कशाला आलंय? पुढारी मीच बोलवलंय त्याला. येऊ द्या त्याला. मारुती नाना उडणारा पक्षी शेवट खालीच येतो जमिनीवर. चल कसला वाढलं लॉक कर. राम राम बाबा. राम राम या. त्या दिवशी लय उड्या मारत होता. नाना बस खाली झाली बस. लय उड्या मारत होत त्या ना दिवशी. ना लहान आहे बाळा तो अजून. अरे तू बघितलेलीच नाही अजून नानाची पावर. बसा बसा खाली बसा. बोल मीच बोलवलंय. बसा खाली बसा. नाना शांत बस. चल सर्जेराव आतमध्ये. बॉडीगार्ड दिसा ना आबा तुमचा कुठे? हाय 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 सगळे आहेत आपल्याकडे माणसं. बॉडीगार्डची काय गरज आहे नाना असल्यावर. हा चांगले चांगले घर केलेत. बस सर्जेराव. पुस्तक घ्या बा. पुढारी नेते बसा. मग आबा काय म्हणतो? काय नाही तुम्हाला बोलवलं होतं त्यासाठी. तर काय काम आहे बोला की मग. काय करायचंय? ती माणसं आमची उभा आहे ती. ए बॉडीगार्ड खुर्च्या घेऊन ये रे. कुठे गेलता बॉडीगार्ड काय आज? आहे की कुठं जातोय? लय बोलत होता त्या दिवशी. बोलत असते बॉडीगार्ड आहे मला बोलणारच की. इकडे द्या बॉडीगार्ड आमच्या माणसाला खुर्च्या. माग उभा आहे तुमच्या. आम्ही पाहुणा आहोत तुमचे आता. मी खाली बसणार. नाना आपल्यात आलेले पाहुणे असते. त्याचा पावसाळा करावा लागतो ना. मग पुढारी काय म्हणताव? हा काय म्हणताव म्हणलं? सगळे व्यवस्थित चालले. आता ही बैठक घ्यावं लागल. हं, हं. इलेक्शन लागले. तुमच्याशिवाय तर सूत्र हालत नाही हो. सूत्र जरी नाही आले तर चौकट गोळा करावं लागतं ना. बरोबर आहे. गरीबाचं पांघरून घेता पुढारी तुम्ही. कळलंय आम्हाला वरून. हा, बरोबर आहे ना. मग आबा काय नाही सर्जेराव तुमचं सांगा काय चालू आहे. बोला की तुम्ही काय बोलवलंय. आपलं इलेक्शन मध्ये तुम्ही उभं राहायचं म्हणता काय? नाही आबा तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तुम्ही फक्त माणूस द्यायचा. माणसं हे करायचं चालू आहे. तुमचं नाव चर्चेत आहे म्हणून सांगते. कोणी सांगितलं तुम्हाला? सगळं गाव सांगतंय. नानानं सांगितलं का? नाना काय आमची माणसं आहेत ती. आमची माणसं तर आता सांगणार. सुदेत पाहिजे की तुम्हाला सांगायला. कोणाचं काय बी ऐकून येतो सांगतो तुम्हाला. बोला ना. कळलंय आम्हाला तुम्ही काय बी सांगता म्हणून आम्हाला. म्हणून बोलतोय. सर्जेरावचा शब्द तोंडावर असतो डायरेक्ट. मग काय घेणार सर्जेराव चहा का सरबत? मग नेते काय घ्यायचं? सरबतच घे. घेऊ आबा मग सरबतच.
सारखं इकडे बघायचं. तायडे 5-6 सरबत घेऊन ये का? हा दादा काय म्हणलं? 5-6 सरबत घेऊन ये. आवाज यंदा राजकारणात जरा अवघडच दिसायला लागले. तरुण पोरं लयच उड्या मारायला लागली ती. आपलं लक्ष जरा कमी आहे गावात. सर्जेराव निवडणूक आहे तर म्हणल्यावर फटाफट होणारच आहे, पण गावचा कणानिक आपल्या मजबूतच आहे की. आपण लक्ष देणं काम आहे आपलं. देतोय की मी. आबा आता माणसं कोण कोण उभा करायला ठरलंय, आणि जरा आता तरुण पोराकडे लक्ष द्या. आबा म्हाताऱ्या माणसं राजकारण संपलंय आता गावातलं. आता पोरं चांगली आली ती राजकारण करायला लागली ती पोरं आता. अरे सर्जेराव फांद्या गळत त्या, खोडं गळत नाही ते, खोडं मजबूतच लागते ती. थोडं मजबूत लागते ती बरोबर आहे, पण सोशल मीडियावर जरा पोरांचा वार व्हायला लागला दिसतंय. तुमचं लक्ष नाही आबा. तुमच्यासारखे माणसातले काय टेन्शन घ्यायची गरज नाही मला. आमचं लक्ष आहे हो आबा, पण तुम्ही लक्ष देणं काम आहे तुमचं. सर्जेराव गावचं इलेक्शन म्हणल्यावर माणसं फटाफट होत असती. जरा गावातली कामं बी झालेली नाहीत, वरडा लागली गावचा माणसं आपल्या कणानिक नावावर. मजबूत आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. अहो आबासाहेब गावातली कामं झालेली नाहीत. आमचे नेतेच काय म्हणतात बघा, त्यांचा रोड अजून घराकडे जाणार झालेला. त्यांचा करायचा ना रोड. आपल्या माणसाची काम आपण करायची नाही म्हणून कोणाची करायची? करणं भाग आहे आपलं. नेते काम करू तुमचं, आपण टेन्शन घेऊ नका तुम्ही. अंडरग्राऊंड गटराचं बी काम करायचं. करू आपलीच ग्रामपंचायत आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या माणसाची काम आपण करायची नाही म्हणून कुणी करायची काम? आणि थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आपण मला कळलंय माणसं आपल्या विरोधात भरपूर उभा राहायला तयार आहेत आता. आपली माणसं सजारो जागेवर राहिली तर कोण काय करू शकत नाही. काम सगळ्याचे करू आपण, व्यवस्थित करू. तिथून पुढे मागं पण केले तर पुढे पण करू. नाही पण आबा तुम्ही लक्ष दिलेलं नाही गावात. ओरडायला लागली माझ्या कानावर लय. ओरड येत असती सर्जेराव, आपण कन्याला टाकायचं असते. आपल्या माणसाची काळजी आपण घ्यावं लागते. आबा तुम्ही बंगल्यातून बाहेर निघत नाहीत. ग्राउंड लेवलला वेगळी परिस्थिती आहे सध्या. तुम्ही कशाला मग? तुम्ही अहो. सरपंच म्हणून समजायचं. अहो माणसं आमच्या नावानं ओरडा लागलेत ना. असं नसतं सर्जेराव. आवासारखी माणसं आवाजा मागं मजबूत आहेत. म्हणूनच आबाचं राज्य आहे गावावर आजपासून. तुमच्यासारखी माणसं आहे ती आणि म्हणून. जरी फोड असला तरी आम्ही मजबूतपणे उभं राहणार. कोणी कितीही वाकड्या शिरलं ना तर तुमची तटबंदी आपण अरे बाळा इकडे कुठे यायला लागला तू? मागे सरक. आबा काय माणसं असू दे सर्जेराव, सगळे आपलेच माणसं आहेत, हे सांभाळून घ्यावं लागते आपल्याला. कोण घेणार सांभाळून? सुधीत असते ती का नसते ती कधी? अरे गावात आपल्याला सांभाळायचंय. बरोबर का तर आबा काय झालं सरपंचाचं? अरे आले. मग आबा काय नाही सर्जेराव, माणसं ठरवली ते नाही ती कोण कोण उभा करायची काय ठरवलेत की. तुझ्या हिशोबानं काय करावं लागेल? तुझ्या वार्डात कोण आबा. उभा करायचं इथं? हा सर्जेराव तुम्ही विचारायची गरज नाही. नियोजन ना विचारावं लागतं मला. मला माहिती पाहिजे का नाही? तुम्ही इटबटीच सांभाळा हो. मग करा राजकारण तुम्ही. सर्जेराव घ्या. घ्या सोबत घ्या. आबाच्या घरी आल्यावर गोड होतोय. मग आबा घ्या सरबत, घ्या सर्जेराव, घ्या नाही ते सरबत. अरे ऋषी सरबत घेतला का नाही? किरणला बी दे तिकडे. सर्जेराव कोण राहिले का तुमचं? आबा तुम्हाला सरबत नाही घेतो नंतर. मग नाही ते घ्या सरबत. आबा ह्या वेळेस कळलंय गावात तिसरा माणूस उभा राहणार आहे म्हणून. कोण उभा राहायचं म्हणतोय? आपण दोघं असल्यावर दुसरं कोण आहे? सर्जेराव दादा सरबत घेतला का? हो घेतला. किरण ताडीला खुर्ची दे रे बसायला. बस इथं खाली तू. मला कळलंय कानावर आलंय तिसरा माणूस उभा राहायच्या तयारीत आहे चालू म्हणून. कोण आहे असं नाव? तुझ्या कानावर आलं म्हणजे बोल ना, तू सांग ना मला. ना थोडं मागे सर. आवाज वाढला होता सर्जेराव. म्हणून पुढे आबा मला कळलं आपल्याला तिसराच माणूस उभा राहणार आहे म्हणून. कोण उभा राहायचं म्हणतोय? तिसरं कोण कानावर आहे? आलंय तसं मग. दादा राहिला प्रश्न तिसऱ्या माणसाचा. समोरून येणाऱ्या शत्रूपेक्षा आपलेच माणसं गद्दार असतात. काय म्हणली बाळा तू? आपलीच माणसं गद्दार असतात. तसं वाटतंय का बा आपल्यातलं कोण गद्दार निघत? असू शकेल, काय सांगता येते का त्याचं? काय डाऊट हा. अरे ना ना. थोडं ना, ना, मागे मागे सरक थोडं तू. शांत. बोलतोय ना मी. मग पुढारी तुम्हाला काय वाटतं कोण गद्दार निघन आपल्यातला? आणि कसं असते की गावात कळत नसतं माणसाला. कोण गद्दार जवळ नातले गद्दार असते नातेवाईकातलं.
दादा तुम्ही तसं म्हणालात की पण सोशल मीडियावर जी तरुण पोरं सरसरतात त्यांना बूस्ट कोण करते? त्याच्या जाहिराती आणि रील्स कोणाच्या बजेटमध्ये चालल्यात? ते बघावं लागेल, काढावं लागेल कोण आहे ते. पुढे माहित असेल तर आपल्यापेक्षा जास्त. त्याच्या पहिल्यांची होती ती वेगळं होतं, आता म्हणजे सगळं नवच झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीचा कुणाला अंदाज गावा ना. अंदाज तिसरा माणूस कोण आहे ती मला माहित आहे. त्या मागटला मास्टर माइंड कोण आहे ती मला माहित आहे. अरे आम्हाला तुला माहिती नाही अजून, राजकारण लय वेगळं असतंय. त्या बैठकीसाठी अध्यक्षांना बोलवलंय मी. आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष का? हा. बरं. येतील ते. राम राम आबा, राम राम सर्जेराव, राम राम नेते. या, बसा. हाय की या, पलीकडे या, बसा. बसा. मग कसल्या चर्चा चालू आहेत? आता हे राजकारणाच्या आणि दुसऱ्या कशाच्या असायच्या? राजकारणाच्या? होय होय आबा, आहे राजकारणाचं. आजकाल लोकांना फीड बसलंय ते. आजकालची तरुण पोरं शेतात आई वडिलांसोबत कष्ट करण्यापेक्षा त्या राजकारणाच्या ह्याच्यातच जास्त गुंतून चाललेत आणि त्यांचे आई वडील त्या मोबाईल मध्ये रील्स पाण्यात दंग आहेत. समाज प्रबोधन पर कार्य करायला कोण तयारच नाही. अध्यक्ष त्याशिवाय आपलं राजकारण बी कसं चालणार आहे गावात मग? नाही, हे तुमचे जे आहे हे बाजूला ठेवा, ह्याचा काहीच उपयोग नाही प्रत्यक्षात. अध्यक्ष, तुम्ही काय म्हणता ते सांगा तुम्ही. हा, माझं म्हणणं असं आहे किंवा राजकारण करा पण प्रत्येकानं आपापल्या परीनं करा. ही अशी व्यसनाधीन माणसं आपल्या गावात त्या दारूला जास्त खर्च व्हायला, ते पुस्तकावर खर्च करा. पिढी समाजातली सुशिक्षित बनवा. अहो अध्यक्ष, पण कार्यकर्ते कुठं आणायचे परत आपल्याला? कार्यकर्ते आपण तयार करू, पण कसे सुदृढ कार्यकर्ता तयार करू. अध्यक्ष, ताटली बाटली शिवाय राजकारण होत नाही. नाही, ती तुम्ही व्याख्या बनवून ठेवली, तुम्ही लोकांनी ती व्याख्या बनवली ताटली बाटलीचं राजकारण. मग सर्जेराव बदलायचं काय? अध्यक्ष काय म्हणतात? बघा तुमचं नियोजन. हा आबा, हे बदलावंच लागेल सर्जेराव. तसं नाही, तुम्ही पण ह्याच्यात मोलाचं साक्षीदार आहात. तुम्ही पण तसंही करावं लागेल. पुढारी मी म्हणतोय ते बरोबर आहे का? अहो अध्यक्ष, पण पुढचा माणूस जर ते करत असेल, माणसं जर तिकडे पळत असतील तर आपल्याला पर्याय काय? अहो, माणसं पळण्याच्या माणसावर राजकारण नसतं. तुम्ही सगळ्या जे समाजात आता चालू आहे त्याचा सगळ्याचा अभ्यास करा, त्याच्यावर गावोगावी चांगल्या सुविधा द्या, शाळा बनवा. आपण 25 वर्ष केलेत किंवा अध्यक्ष काम. आबा केलंय, तुम्ही खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे या गावासाठी. पण माझी इच्छा आहे की तुम्ही काम करणारे नेतृत्व आहात, त्याच्यामुळे तुम्ही आणखी ह्याच्यापेक्षा चांगले बदल, आमुग्रातलं बदल करून आपल्या गावाचं जरा नाव पालटलं पाहिजे. सर्जेराव, आपल्या कामाचं तुम्ही गावात जरा हे करा, समजावून सांगा लोकांना आपण काय करतो काय नाही. आपण पण अध्यक्ष, आपल्याला असली कार्यकर्ते पण सांभाळावं लागते, असे सोडायची कुठं? नाही, आपण ही कार्यकर्ते सांभाळू, ह्यांना चांगलं बनवू, ह्यांना चांगलं बनवून सांभाळू, ह्यांचा संसार चांगला सुखाचा करू आपण. हे व्यसन तुम्हाला वाटतं गावाचे मग कार्यकर्ते सुधारतील म्हणून? ते आहे, सुधरू आपण, काही ना काही प्रयत्न करू. सर्जेराव, आम्ही एकटेच करायचं का? गाव सुधारायला घेतलं म्हणजे सरपंच असलं म्हणजे आम्ही सुधारायचं का? नाही, हे काय, हे तर आपलं व्हायला लागलंय. हे तुम्ही सुधारणार. काम असते. हो, मी प्रथम नागरिक आहे गावचा. अध्यक्ष, तुम्ही म्हणाल तसं करू आपण. तुम्ही फक्त हे करा, तुम्हाला काय पाहिजे. आबा, तसं नाही, मी म्हणतोय असं नाही. मी जे समाजात वागतोय, बघतोय, जिथं काही कमतरता आहे समाजात त्याविषयी तुम्हाला बोललोय मी फक्त. म्हणजे सगळ्यांचा सर्वांगीण विकास होईल आपल्या गावाचा. आपल्या गावातली, खेडेगावातली मुलं लांब कुठंतरी देशात, आंतरराष्ट्रीय देशात जाऊन नाव मोठं करतील, त्यातच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे अशा गल्लीबोळाच्या राजकारणात काय राहिलेलं नाही आबा. आता घेऊ, ठराव घेऊ आपण, तसं सुधारायचा प्रयत्न करू. सर्जेराव, बरोबर आहे का? बरोबर आहे बा तुमचं, पण कसं आहे माहिती आहे का, गावातलं राजकारण करताना पुढाऱ्यांना माहित आहे आता काय करावं लागतं ते. बरोबर आहे की ते जरा झालं, ते पण करावं लागलं. अध्यक्ष, आपल्याला सगळं सोडून जमत नाही. हा, काहीतरी बदल हा करावं थोडा लागतंय. थोडा करावा लागेल. एकदम काय बदल होणारी गोष्ट बर नाही. करू आबा, सुरुवात तर करू आपण. हा, ते करू ना. हो सर्जेराव, बरोबर आहे का? त्यासाठी आपल्याला आधी शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. करू ना आपण. जे बाहेरच्या शाळेत इंग्लिश मिडियमला घालते बरोबर आहे, मला पण पटतंय. आणि आबा, मी काय म्हणतोय, आपल्या खेडेगावात सगळ्यात जास्त समाज आपला, म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्यातले त्यात खेडेगावात शेती जास्त चालली जाते. तर आपण शेतीवर आधारित, आता शेती हा म्हणजे एकदम 3rd क्लासचा लेवल विषय झालेला आहे, पण त्याच्यावर आपण काय सुधारणा करता येतील का हे बघू. आणि आपण आपल्या जी तरुण पिढी आहे तिकडं वाहत चाललेली ह्या रील्सकडे किंवा राजकारणाकडे, वाईट कृत्याकडे, ह्यांना समाजमार्गी लावून आपण व्यवस्थित कार्यक्रम घेऊ आणि शेतीविषयक काहीतरी घेऊ. जसं बरं, तुम्ही काय करा अध्यक्ष, उपक्रम राबवायचा बघा. आपण त्याचा प्रयत्न 100% करू. अहो आबा, आपल्याला उपक्रम राबवायची गरजच नाही. आपलं महाराष्ट्र सरकार एवढं कुशल आहे, ते सगळ्या सोयीसुविधा आपल्याला देत आहे, फक्त आपण त्याचा लाभ घेत नाहोत. आपण जो उपक्रम राबवतो, म्हणजे आता समजा शेतीशी, आता शासनाने
महाडीबीटीवर बियाण्यासाठी सोयाबीनच्या बियाण्याला शेतकऱ्यांचा भरपूर खर्च होतो. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू केले आहे. त्यात थोडं शेतकऱ्याला अनुदान भेटन, तेवढंच अर्थसहाय्य होणार आहे. पुन्हा वेळोवेळी आपल्या गावचे कृषी सहाय्यक हे आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यानुसारच आपण लोकांना त्या दिशेला ढकलणं हे महत्वाचं आहे. मी काय करतो, कृषी सहाय्यकालाही बोलवतो. हे हा. सगळे जे उपक्रम आहे ते आपण गावातल्या लोकांना समजून सांगू. हो आबा, कधी पण. निवडून यायचं. सर्जेराव सगळंच बघावं लागणार आहे आपल्याला. असे कार्यकर्ते सांभाळावं लागतील, हे सगळेच आपल्याला सगळंच बघावं लागणार आहे. बाबा ह्याच्याशिवाय राजकारण होत नाही. ना, ना, होय ते तुझं आहे, मला माहित आहे की. माझं नाही, सगळ्याकडे बघायचं ह्याच्याशिवाय मला. होतच नाही राजकारण. अख्ख्या गावाकडे बघायचं ना, तुझ्याकडे जास्त लक्ष आहे माझं. मग आबा ठरवू आपण काही ना काही प्रयत्न करू आपण. बदल हे काय 100% लगेच होणार नाही, पण आपण प्रयत्न करू. हो, ठीक आहे आबा, चालेल. हो, सर्जेराव, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला सोशल मीडियावर करणं गरजेचं आहे सध्याच्या काळात. करू त्याचा पण आहे. आपण माणसं ही केली ती आपण सगळं व्यवस्थित करू. सगळ्याला प्रयत्न करायचं आपलं काम आहे. कोणाचं कोण आहे अध्यक्ष? हा, जरा मीटिंगला जायचं होतं एक ठिकाणी. हो आबा, येऊ का मी? हो चालेल, मग या अध्यक्ष. हॅलो, हा, आलो निघतोयस. हो, येऊ का आबा? हो, येऊ का सर्जेराव? हो, येतो पुढारी. गेलो लेक्चर देऊन त्याच्याशिवाय काहीच नाही. आबा मला असं वाटतं की अध्यक्ष आपण मनावर घेऊन काहीतरी सुधारणा करावी. हो, बरोबर आहे. पण सगळं अध्यक्ष बोलते सगळे- काय म्हणता मग सर्जेराव, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आपण थोडं बाजूला लक्ष दिलं ग्राउंड पाहिजे. लेवलला काम करणं गरजेचं आहे. हा ना. सगळ्या गोष्टी करायच्या, पण सगळीच माणसं सांभाळावं त्यासाठी लागतं. आम्हाला तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे जनतेत जाणं. पडून आपण तसं काय अडचण त्यांना नाही आपल्याला. आता आबा आपण थोडं इलेक्शन बाजूला ठेवू आणि थोडा जरा विकास करू युवा पिढीचा. दादा बोल हे घे. आपलं ते दिवशी म्हणलेलं बोलला का नाही? अरे कुठल्या कामाला आलो होतो आपण? दम काढ जरा, बोलू परत नंतर. काय म्हणते सर्जेराव? हाय जरा काम आहे, एका दिवशी निवांतात बोलतो आबा तुम्हाला. तुमचं काय जे काम आहे ते मला माहिती आहे चांगलं. बोलून घेऊ एक दिवशी. दादा चला आपल्याला बाहेर जायचं. मग निघू का आबा? हो, जायचं जरा चालतंय. बाहेर आहे. चालतंय. हो सर्जेराव, जाऊ. निते चला. चला. किरणराव चला. आबा सर्जेराव कशाला आलतो डोकं खायला? सगळे सांभाळावं लागतील बॉडीगार्ड आपल्याला. हा ते तर आहे ना, पण जरा सर्जेरावच्या काहीतरी मनात काळजी पण दिसतंय. हा मी कितीच म्हणतोय काय तर आहे. पण नानाला सुधारायला आलाय. आपण पण 2 पाऊल सगळीकडे पुढं लक्ष उभं राहू. द्यायचं, सगळं लक्ष देते माझ्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्या गोष्टीचं. माझं असं म्हणणं आहे की हो, बरोबर आहे. आबा बरोबर आहे. माहिती काढण्यासाठी आलो. हा, माहिती मला काढण्यासाठी. सुधारायला आलता ते. बरोबर आहे. चला ना आता हा, भाऊ. आबा माझं असं म्हणणं आहे की आपण 2 पाऊल पुढे बस. राहू सर्जेरावच्या मनात काहीतरी विचार चालू आहे. सर्जेरावपासून सावध राहावा बाबा. जागृत राहावं लागेल. कारण का सर्जेराव दिसतो तसा नाही. आबा हा, बोल की अमर. निघावं का मी आता? होय ना, जायचं काय? जातो आता. आता काय होतंय का नाही? ना सारखंच. द्या काय ते द्या. जर बरं आबा तुम्ही सारखे पैसे देत जाऊ नका. हे कुठे जाऊ दे. असते नी. असते ते. ह्यांच्यामुळे आपण- सगळे सगळे. मी विचारतो बघा. हो पुढारी. आबा जरा ह्यांना पैसे द्यायचं बंद करा. हे कुठे पडते त्यांच्यामुळे आपली बदनामी होते. नसते सगळे सांभाळावं लागतील. समजा सर्जेराव- मग तायडे कसं चालू आहे कॉलेज? चांगलं चालू आहे. बर पेपर ही चांगला आहे की? हो, बर मग काय अडचण बिडचण काय? काहीच नाही. बर चालतंय. आबा तुम्ही सर्जेरावपासून जरा सावधच राहा, त्यांच्या बोलण्यावरनं कळतंय. सगळ्याकडेच लक्ष आहे माझं तायडे. तसं टेन्शन घेऊ नको. सर्जेरावकडे पण आहे आणि अख्ख्या गावाकडे पण आहे. तसं टेन्शन घेऊ नको. सर्जेरावकडे जास्त लक्ष आहे माझं. तुला काय अडचण तर नाही ना नाही कॉलेजलाही? आबा मला मुलींसोबत ट्रिपला जायचं आहे. 20,000 रुपये लागतात. बर सकाळी घेऊन जा. आबा बोल. म्हणतो 20च्या ऐवजी 50 सेंड करून टाकू. अरे काय तुला आबा बरं. पाठी लावा आपण सर्जेरावच्या वरची लिहू. सगळ्या गावात सांग पाठी लावा म्हणून, दे पैसे म्हणून. देऊन टाका जाऊ द्या. असं काय चालली द्यायला लागलो आपण. बर चालतंय, देऊन टाकू आपण. तसं काय नाही. उठा आता, बस झालं. बाकी काय नाही.